प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. याचा अर्थ असा होतो, आपल्या मनात जर आपण निश्चय केला ना, तर आपण कोणतीही गोष्ट साध्य करू शकतो. याचा प्रत्यय मला आज आला. आता काय प्रत्यय आला तो पूर्ण हा व्हिडिओ बघून तुम्हाला समजेल. उन्हाळ्याचे दिवस चालू झाले आणि मार्च, एप्रिल आणि मे हे 3 महिने जंगलातल्या प्रत्येक वन्यजीवाला हे 3 महिने खूप त्रासदायक होतात. म्हणजे जंगलामधून त्यांना बाहेर पडावं लागतं पाण्याच्या शोधासाठी. कारण या दिवसामध्ये जंगलामधल्या बऱ्याच झाडांची पानगळती झालेली असते. त्यामुळे जंगलाला एक वेगळं स्वरूप प्राप्त होतं. आणि ज्या जंगलामधून नद्या प्रवाहित होतात पावसाळ्याच्या दिवसामध्ये, त्या प्रवाहित होणाऱ्या नद्यामध्ये उन्हाळ्याच्या दिवसामध्ये म्हणजे मार्च, एप्रिल, मेमध्ये पाणी नसल्यामुळे आणि त्या नद्यामधील जे मोठे मोठे दगड आहेत किंवा कातळ आहेत, हे गरम झाल्यामुळे त्या भागात प्रचंड उष्णता असते. आणि मग पाण्याच्या शोधासाठी हे सगळे वन्यजीव अवतीभोवतीच्या गावामध्ये, परिसरामध्ये आपल्याला दिसून येतात. असंच या भागामध्ये आज फिरत आलो होतो. मग प्राण्यांची, वन्यजीवांची, पक्ष्यांची ही भटकंती पाहून प्रत्येकाला असं एक मनात विचार येतो की या प्राण्यांसाठी आपल्याला काय करता येईल. तर मी ज्या भागामध्ये आज उभा आहे त्या भागामध्ये एका ठिकाणी साधारणतः फेब्रुवारीपर्यंत पाणी असतं आणि फेब्रुवारी संपल्यानंतर तिथलं पाणी निघून जातं. परंतु मला कुठेतरी गेल्या 2-3 वर्षापूर्वी असं ऐकायला मिळालं होतं, सर तिथे मेपर्यंत पाणी राहतं म्हणे. फक्त ते जरा सगळा भाग आहे तो दगडांनी किंवा त्या प्रवाहातल्या दगडांनी, वाळूने सगळा भुजलेला आहे. मग मी विचार केला, बघूया आपण तो भाग आहे तो जर आपल्याला खोदता आला किंवा त्यातली सगळी वाळू, दगडं काढता आली तर काय होईल. तर मी आज सकाळी या भागात आलो आणि मग तो भाग, ज्या ठिकाणी ओलसर भाग होता, ती जागा होती ओलसर, तिथली वाळू वगैरे काढायचा प्रयत्न केला. सोबत काही नव्हतं आणलेलं. मला काही अंदाज नव्हता की पाणी असेलच असं काही गॅरंटी नव्हतं. परंतु ज्यावेळेस मी खोदायला सुरुवात केली त्यावेळेस त्याच्यामध्ये मला मधमाशा वगैरे तिथे येऊन बसलेले दिसले होते. त्यामुळे एक अंदाज येतो की मधमाशा आहेत म्हणजे थोडंफार तिथं पाणी असेल. मग तिथूनच कुठून तरी एक काठी घेतली आणि सोबत येताना मात्र एक लोखंडाचा रॉड आणला होता, थोडासा छोटासा. म्हटलं जर वेळ आली तर आपल्याला खोदायला तेवढा उपयोगी होईल. मग तिथून मी तो खड्डा खोदायला सुरुवात केली. हळूहळू तो खड्डा मी खोदत गेलो तर त्याच्यामध्ये मला पाणी लागलं. आता हे पाणी किती दिवस टिकेल, किती दिवस राहील सांगता येत नाही. परंतु प्रयत्न केला आणि तो मनापासून केला. कारण मला 2-3 वर्षापूर्वी ऐकायला मिळालं होतं की ते पाणी राहतं. आणि तो खड्डा खोदल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी आलं, पाणी जमा झालं. आता इथे दिवसा तर काही पक्षी येतीलच, मधमाशा आहेत, फुलपाखरे आहेत, पक्षी येतील. आता प्राण्यांसाठी एवढं पाणी पुरेल का नाही सांगता येत नाही. परंतु त्या पक्ष्यांच्या चोचीमध्ये एक जरी थेंब पाण्याचा गेला तरी त्याचं पुण्य मला कुठेतरी लागणार आहे. पण चांगली गोष्ट काय वाटली की माणूस मनापासून इच्छा करतो आणि त्यातनं, ते इच्छेमधनं आपल्याला काहीतरी गोष्ट साध्य होते. त्यामुळे ते खूप छान वाटलं. काल मी या भागामध्ये खड्डा खोदला होता. आज सकाळचे 9:15 वाजलेले आहेत आणि सूर्य डोक्यावरती आलेला आहे. एवढं ऊन आहे या भागामध्ये आणि आज या खड्ड्यामध्ये पाणी आहे का नाही ते तुम्हाला मी दाखवतो. आज देखील या खड्ड्यामध्ये पाणी आहे.
साधारणतः या काठीच्या साहाय्याने बघतो किती पाणी येते. हा एवढं पाणी आहे बघा. आणि आता मी तिथे वरच्या बाजूला बसतो. सोबत कॅमेरा आहे आणि इथे बसण्यासाठी मी जागा केलेली आहे. पक्ष्यांना पाणी प्यायला आल्यानंतर माणूस दिसू नये म्हणून मी इथे बसणार आहे. आणि आज पाणी पिण्यासाठी कोणते पक्षी येत आहेत ते मी कॅमेऱ्यात टिपतो. मित्रांनो, आपण जर चांगल्या उद्देशाने एखादं काम केलं ना तर त्या कामाचं जे फळ असतं ना ते खूप सुखद असतं किंवा चांगलं असतं. पाहून ते 1 तास बसल्यानंतर मला खूप छान वाटलं की आपण या पक्ष्यांसाठी काहीतरी करू शकलो. म्हणजे मी तुम्हाला एवढं उत्सुकतेने का सांगतोय, कारण या ठिकाणी आता ब्लॅक नेप्ड मोनार्च, जांभळी लिटकुरी म्हणतो आपण तिला, टिकल्स ब्लू फ्लाय कॅचर, त्यानंतर ब्राऊन चिकड फुलवेटा, शिटीमार रानभाई आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वर्गीय नर्तक एशियन पॅराडाईज फ्लाय कॅचर. या एशियन पॅराडाईज फ्लाय कॅचरची मादी त्या समोरच्या एका फांदीवरती एवढी छान बसली होती ना, फक्त पाणी पिण्यासाठीच नाही तर ती असं वरनं त्या पाण्यामध्ये सूर मारत होती. आणि त्यानंतर शिपाई बुलबुल आला. आणि विशेष म्हणजे त्या समोरच्या झाडाला एक जुनं घरटं आहे. तर माझं त्या शिपाई बुलबुलवर खूप लक्ष होतं बारीक. इथं पाणी प्यायचं आणि समोरच्या झाडावर जाऊन तिथं त्या फांदीवर जाऊन बसायचं, काहीतरी करायचं. कॅमेऱ्याने झूम करून पाहिलं मी, तर मला असं आढळलं की पक्षी सुद्धा चोर असतात. तुम्ही म्हणाले काय म्हणणार लागला हा? असं कारण सांगतो. नर आणि मादी आता लाहोरा इथून उडून गेल्या. खूप छान वाटलं ते, पण मग समोरून अचानक उडून गेले. पाठीमागे आवाज पण येतोय बघा. तर ते शिपाई बुलबुलची नर आणि मादी त्या समोरच्या खोप्याजवळ जायचे आणि तो वेस्टेज खोपा आहे, खराब झालेला आहे, त्यातनं ते गवताचे धागे किंवा ते सगळ्या काड्या वगैरे ना ते चोचीमध्ये चोरून दुसरीकडे घेऊन जायचे. हे इथे बसल्या बसल्या फक्त पाणवठ्यावरती किंवा पाण्यावरती पक्षी कोण येत आहेत हेच नाही पाहिलं मी आज. तर ते शिपाई बुलबुल अगदी चोऱ्या करत होते. ही चोरी चांगल्या उद्देशाने होती. स्वतःच्या घरट्यासाठी त्या जुन्या वेस्ट म्हणजे खराब झालेल्या घरट्यामधून ते सगळं गोळा करून घेऊन जात होते. हे निसर्गाच्या काही गोष्टी आहेत ना, खूप शिकण्यासारख्या असतात. मित्रांनो, मगाशी मी व्हिडिओमध्ये थोडा पॉज घेतला, थोडं थांबलो होतो, कारण लावरा या बाजूने त्या बाजूला गेल्या होत्या. कॉमन लावा किंवा लावरा, या लावरा 3, एक नर आणि एक मादी आणि एक पिल्लू, असे 3 जण बराच वेळ या भागामध्ये फिरत होते. आणि ते एवढे तहानलेले होते ना की शेवटी या पाण्याच्या खड्ड्याजवळ आले. त्यांना खाली उतरता येत नव्हतं. त्यापैकी नर आणि मादी दोघंही उतरले, पाणी पिले, निघून गेले. आणि ते पिल्लू इकडे तिकडे फिरत होतं. शेवटी ते पिल्लू आतमध्ये खड्ड्यामध्ये गेलं आणि एवढं पाणी पिलं, तृप्त झालं. मी ज्यावेळेस खाली गेलो ना त्यावेळेस ते पिल्लू चोचीनं पाणी पित होतं आणि पाणी पिऊन झालं होतं त्याचं, आणि थोडंसं अंगावर पाणी टाकत होतं. गरमी खूप वाढायला लागली आहे आणि ही गरमी वाढल्यामुळं पक्ष्यांच्या चोचीमध्ये 2-4 थेंब जर पाणी गेलं तर त्यांचा जो आत्मा आपल्याला दुआ देतो ना, ते शब्दामध्ये नाही सांगता येत.
आणि हे बघितल्यानंतर आपण केलेल्या कामाचं चीज झालं असं वाटतं. परंतु हा एक खूप माझ्या दृष्टीने एक भावनिक क्षण होता. म्हणजे आपण एखादं कृत्य करतो चांगल्या उद्देशाने आणि डोळ्यासमोर त्याची प्रचिती येते ना, त्यावेळेस समाधान वाटतं त्या कामाचं. आता अवकाळी पाऊस पण पडतोय काही ठिकाणी. मग देवसुद्धा विचार करतोय की हे जे माझे जंगलातले जे वन्यजीव आहेत, तहानलेले असतात, पक्षी आहेत, प्राणी आहेत, कीटक आहेत. मग हे तहानलेल्या वन्यजीवांना जर पाणी उपलब्ध करायचं असेल तर देवाला ते कुठंतरी वाईट वाटतं म्हणून ते अवकाळी पाऊस पडतो, असं एक माझं मत आहे. ह्याला मी दुसरा कोणाचा दुजोरा देत नाही किंवा हे नाही, पण मला एक वाटतं तसं. आणि पाऊस पडल्यानंतर अशाच नद्यांमध्ये कुठेतरी पाणी साठतं आणि त्या वन्यजीवांना ते पाणी पिण्यासाठी उपलब्ध होतं. खूप भावनिक झालो मी आत्ता हे पाहून, दृश्य पाहून. केलेल्या कामाचं चीज झालं.